हरिओम. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये आपण स्थिर राहण्याचा प्रयत्न करूया. चेहरा अगदी शांत, कपाळावर कोणताही ताण नाहीये. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 15 ते 20 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोडलं असेल तर ही कृती करणं टाळावं. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन, यथाशक्ती प्रयत्न. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. श्वसन मार्ग शुद्धी यानंतर करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी अर्धमात्रा आणि त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचंय. आपण करतोय त्राटक, बहिर त्राटक. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, त्रिगुणातीत कारातीत ओम. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश. स्थिती, उत्पत्ती आणि लय, सर्व समावेशक ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. ओम दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. आपण करतोय अंतरत्राटक. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार उच्च पट्टीतला, वैखरी वाणीतला. अकाराचं प्रमाण 80% असेल आणि मकाराचं प्रमाण 20% असेल. या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला, अकार, अकार आणि मकार 50%. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ.
या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार मकराचं प्रमाण 80% आणि अकाराचं प्रमाण 20%. अगदी पुटपुटल्याप्रमाणे स्वतःचा आवाज स्वतःला येईल इतक्या हळू आवाजात आपल्याला हा उच्चार करायचा आहे. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या कंठापासून नाभीपर्यंत. तिसरा उच्चार पूर्ण झालाय. आणि आता चौथा उच्चार जो मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नसेल. आणि याकरिता खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर असेल. शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेमध्ये झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, आपल्या दिवसाची आणि आपल्या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. थोडा वेळ विश्रांती. आणि आता दोन्ही पाय समोर असतील. दोन्ही पाय समोर. दोन्ही हात समोर. आणि आता आपण एकत्रित दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये स्ट्रेचिंग करणार आहोत. बरोबर. जास्तीत जास्त दोन्ही हातापायांची बोटं लांब करायची आहे. आणि अंगठा फोल्ड करून त्याच्यावर 4 बोटं घट्ट बोट ठेवून घ्यायचे. दोन्ही पावलांच्या बोटांची आणि हाताची. पुन्हा एकदा ओपन करूया. आणि आता श्वास घेत आपण ताण देऊया. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये श्वास घेत ताण. श्वास सोडत अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट बोट ठेवून घ्यायची. पुन्हा एकदा श्वास घेत ताण देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि आता 4 बोटं फोल्ड करायची आणि त्याच्यावर अंगठा. बरोबर. पुन्हा एकदा श्वास घेत ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोटं. पुन्हा ओपन करायचंय. थोडा वेळ हात खाली. पुन्हा पावलं जुळून घ्यायची आहेत. पुन्हा हात समोर. आणि आता श्वास घेत आपल्या मनगटामधून हाताचा पंच आणि अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. श्वास घेत स्वतःकडे घ्या आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. थांबायचंय. दोन्ही हात मागे न्यायचे आहेत आणि पाठीचा कडा सरळ करायचा आहे. आणि आता अँकल जॉईंट्स मधून गोलाकार फिरवायचे आहेत आपल्याला पावलं. सुरुवातीला पावलं उजवीकडे जातील. पुढे डावीकडे पाठीमागे. 1 अँकल जॉईंट्स मधून फक्त पावलांमध्ये हालचाल. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 5. थांबायचं. 5 वेळा झालं की थांबा. आणि बटरफ्लाय करून घेऊया. पावलं जुळून घ्यायचे.
हाताची पकड पावलांच्या भोवती असेल. पाठीचा कडा सरळ. दोन्ही पाय जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून. बरोबर. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनामिक हालचाल करूया. अप अँड डाऊन, वर खाली वर खाली. थांबायचंय. ज्याला शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा, किंवा साधी मांडी घातली तरी चालेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी बटरफ्लाय मध्ये बसा. दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. दोन्ही हातांची बोट आता खांद्यावर. दोन्ही कोपरे जॉईन करून घ्या आणि करूया शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. पुन्हा दोन्ही कोपरे जॉईन. आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3. 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्राम. आज आपण बघणार आहोत सर्वायकल साठी आणि त्याचबरोबर थायरॉइड साठी आणि डायबिटीस साठी उपयुक्त असं मार्जर आसन. कॉन्ट्राइंडेक्शन याचे असे आहेत की ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. ज्यांना स्लिप डिस्कचा त्रास आहे किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस आहे त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे. तर आता बघूया हे मार्जर आसन कसं करायचं. आधी मी दाखवते, कृती लक्षात घ्या, मग आपण एकत्रित करणारच आहोत. मार्जरासनसाठी आपल्याला विधिवत वज्रासन करून घ्यायचंय. वज्रासन केल्यानंतर आपल्याला दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. आता ह्या दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं अंतर घ्यायचं. तर हे कसं घ्यायचं. सुरुवातीला आपल्याला दोन्ही गुडघे थोडेसे लांब करायचे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या पायांवर बसायचंय आणि मग हे अंतर शोल्डर एवढं थोडस पुढे झुकायचं. उजव्या हाताचा कोपर जो आहे तो बघा उजव्या गुडघ्याला लावून घेतलाय. आणि त्यानंतर उजव्या हाताचा जी बोट आहे त्या बोटांच्या प्रमाणे आपल्याला डावा जो गुडघा आहे किंवा डावा जो पाय आहे तो ऍडजस्ट करायचा या प्रकारे. उजव्या हाताच्या कोपरापासून ते बोटांपर्यंत आपल्याला हे असं अंतर घ्यायचं. लक्षात आलंय. आणि त्यानंतर हाताची कोपरं आपल्या दोन्ही गुडघ्यांना अशी लावून घ्यायची आणि मग खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. बघा तुम्हाला संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये दिसत असेल. हे जे आपलं अंतर आहे हे शोल्डर एवढं अंतर आहे. तर मी थोडीशी करू पावलं बघा जमिनीकडे फ्लॅट आहेत. हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत. आता ज्यांना मनगटाचा त्रास आहे त्यांनी हे करताना थोडीशी काळजी घ्या. ही स्थिती आपली पक्की झाली की आपण करणार आहोत मार्जरासन भाग 1. तर इथे आपल्याला आपली जी मान आहे ती हळूहळू सिलिंगच्या दिशेला घेऊन जायची आणि नजर सिलिंग. हे झालं मार्जरासन भाग 1. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे ते हे त्यांना हा भाग 1 करणं सोपं जातं. तर त्यांच्यासाठी ही कृती लाभदायक आहे. उलट चाल करताना मान मध्यभागी येईल आणि नंतर आपण बघणार आहोत मार्जरासन भाग 2. तर इथे आपल्याला आपली हनुवटी गळ्याला लॉक करायची या प्रकारे. म्हणजे पाठीचा मणका जो आहे हा आपला सिलिंगच्या दिशेला ताणला जातो. उलट चाल करताना पुन्हा आपली मान मध्यभागी येईल आणि नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आसन सोडताना पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि सीटचा भाग पुन्हा पायावर येईल आणि वज्रासनामध्ये स्थिर. ठीक आहे. करूया आपण आता एकत्र. सगळ्यांनी विधिवत वज्रासन करून घ्यायचं. एक एक पाय फोल्ड करून. आधी दोन्ही पाय जोडून घ्या आणि मग एक एक पाय फोल्ड करा. उजवा पाय आणि मग डावा पाय. सावकाश.
ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्याने डायरेक्ट वज्रासन केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट गुडघ्यांवर उभं राहिला तरीही. त्याचबरोबर ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे त्यांनी हात जे आहेत हे आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवले तरीही चालतील. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी. बाकीच्यांनी दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली, दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे, डोळे अर्धत मिटलेले, हातांची पाचही बोटं जुळलेली असतील, जाणीव आपल्या श्वासाची आणि देहधारण. बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण आकृतीबंध आपण आपला तपासून पाहूया. सर्वात प्रथम सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये असेल. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ, डोळे अर्धवट मिटलेले, खांदे जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचे आणि एखादं कसं स्मित हास्य चेहऱ्यावर. मेडिटेटिव्ह आसन आहे, जेवणानंतर केलं जाणार एकमेव आसन वज्रासन. आणि आता करूया मार्जनासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उतरायचे आणि आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये शोल्डर येऊन आधी दोन्ही गुडघे थोडेसे लांब करून घ्या आणि मग पुन्हा एकदा सीटचा भाग आपल्या पायावर येऊ देत आणि उजव्या हाताच्या आधाराने आपल्याला डावा पाय जो आहे डाव्या पायाचा गुडघा ऍडजस्ट करायचा आहे. उजव्या हाताच्या सावकाश. बरोबर. आता दोन्ही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याला लावून घ्यायचे. हाताची पाचही बोटं जोडलेली आणि आता खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे आणि आपलं आपलं तपासून पहा. आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. आपली नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून द्या. आणि आता करूया मार्जनासन भाग एक. सावकाश हळूहळू आपल्याला आपली मान सिलिंगच्या दिशेला घेऊन जायची आहे. आपली नजर सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, शक्य असेल तर डोळे बंद. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण त्याचा अनुभव. पाठीच्या मणक्यावरती असलेला प्रेशर त्याकडे लक्ष. आपल्या पाठकड्याला अंतर्वक्र आकार प्राप्त होतो जेव्हा आपण मार्जनासन भाग एक करतो. थायरॉइड प्रतिबंधात्मक त्याचबरोबर डायबेटीस उपचारात्मक असे हे आसन आहे. इथे आपल्या पोटाच्या स्नायूंना एका वेळेला ताण आणि दुसऱ्या वेळेला दाब. त्याचबरोबर कंठस्थ ग्रंथींवरती सुद्धा आपल्याला हा सेम इफेक्ट मिळतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पुरस्कार करूया. सावकाश अभिमान मध्यभागी येऊ दे. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घेऊया आणि करूया मार्जनासन भाग 2. ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी भाग 2 करणं टाळा. आणि आता सावकाश आपली हनुवटी गळ्यात घेऊया. 3 वॉक पोझिशन. आणि आता इथे बघा आपले पाठीचे जे स्नायू आहेत ते आता सिलिंगच्या दिशेला ताणले गेले आणि पोटापासून गळ्यापर्यंतच्या भागाला प्रेशर आलेलं आहे. आणि आता इथे एक आवर्तन दीर्घ श्वासाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. आपल्या पाठीच्या कण्याला कमानीसारखा आकार आता इथे प्राप्त होतो. भाग 2. सावकाश मान मध्ये नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. अजून एकदा कृती करूया. मार्जनासन भाग 1. आपली मान सिलिंगच्या दिशेला, नजर सिलिंगकडे. मार्जनासन भाग 2. आता आपली हनुवटी गळ्याकडे. मार्जनासन भाग 1. नजर सिलिंगकडे. मार्जनासन भाग 2. हनुवटी गळ्याकडे. आपण डायनॅमिक हालचाल करतोय. अजून एक लास्ट राऊंड. मार्जनासन भाग 1.
नजर सिद्धींकडे, मार्जरासन मागतो हनुवटी काय आपण. सावकाश मान मध्यभागी येऊ दे. आणि आता उजवा जो आपला हात आहे हा समोर, उजवा हात समोर सरळ करा. बरोबर. आणि डावा पाय मागून सरळ करा. डावा पाय मागून सरळ करा. विरुद्ध बाजूने आपण कृती करतोय. उजवा हात समोर आणि मागून डावा पाय समोर, मागे मागे ताणायचं मागून. हा बरोबर. आता तुम्हाला समजा बॅलन्स जात असेल तर उजव्या हाताने समोर एखाद्या गोष्टीचा आधार घ्या. होल्ड करा. उजव्या हाताने ती वस्तू पकडा आणि मग डावा पाय मागे सरळ करा. ठीक आहे. सावकाश उजवा हात खाली येऊ दे, डावा पाय खाली येऊ दे. आणि आता डावा हात सरळ घ्यायचा वरती समोर आणि उजवा पाय मागून सरळ करायचा. नजर आपल्या डाव्या हाताच्या बोटांकडे असते. श्वास घेतोय सोडतो, कुठेही श्वास रोखून धरायचा नाहीये. आपल्याला आपला तोल सांभाळायचा. सावकाश डावा हात खाली, उजवा पाय मागे खाली. दोन्ही गुडघे जोडून घ्या. सीटचा भाग दोन्ही पायांवर येऊ दे. मार्जरासन मध्ये स्थिर होऊन घ्या. डोळे बंद. आणि आपण जे आसन केलं त्या आसनाचा संपूर्ण आपल्या शरीरावरती काय परिणाम झालाय त्याचा मागोवा. आपल्या मनगटावरती प्रेशर आला असेल तर थोडेसे हात झटकून घ्या. आणि आता एकेका पायाने वज्रासन सोडूया. आधी उजवा पाय सरळ, मग डावा पाय सरळ आणि विश्रांती. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचं, उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैल सरकवून. दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर असेल पावलांमध्ये, अगदी अर्ध्या इंचापर्यंत अंतर असेल. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही गालांना होऊ दे. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. समोर स्क्रीनवर पाहण्याची गरज नाहीये. समोर एखाद्या गोष्टीकडे नजर केंद्रित करायची आहे. हातांची पाचही बोटं जोडलेली असतील आणि आता टाचा जमिनीपासून वर उचलायचे आहे आणि ताडासन स्ट्रेचिंग. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. सावकाश टाचा जमिनीवर येऊ दे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे वरती सेमच्या दिशेला. आणि आता करूया ताडासन श्वसन. श्वास घेत टाचा वर उचलायचे आहे. श्वास सोडत खाली आणि आपले हात डोक्यावर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता दोन्ही हात पुन्हा वर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. करणार आहोत तिर्यक ताडासन. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. थोडस आपण बेंड होतो, एकदा उजवीकडे डावीकडे. बरोबर. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. इनहेल राईट, एक्सेल सेंटर. इनहेल लेफ्ट, एक्सेल सेंटर. इनहेल राईट, एक्सेल सेंटर. इनहेल लेफ्ट, एक्सेल सेंटर. थांबायचंय. दोन्ही पाय जोडून घ्या. हातांची पकड जी आहे कुंपण केले ती सोडून द्या. दोन्ही हात एकमेकांच्या समोरासमोर येतील. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात बाजूने अगदी आपल्या साईडने खाली येऊ दे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती.
करूया नेक रोटेशन. दोन्ही हात कमरेवर, दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर. आणि आता सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे येऊ देत आणि सुरुवात करूया. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्ये. एक. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्ये. दोन. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी येऊन थांबायचंय. मान सरळ करायची आहे. दोन्ही हात खाली आणि करूया कटीचक्रासन. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे डाव्या कमरेवर. उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ, यथाशक्ती किती. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर. डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच बघूया. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. पण आता हीच कृती थोडीशी डायनेमिक. एकदा उजवीकडे, डावी. सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9 आणि डावीकडे 10. कृती थांबवायची आहे. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आता आपले जे हात आहेत, हातांची पाचही बोटं जोडलेली ठेवा. आणि ती जिथे आपण आपलं कमरेचा जो भाग आहे, माकड हाड आहे, तिथे ठेवा. हाताची पाचही जी बोटं आहेत ती जमिनीच्या दिशेने असते. हातांच्या बोट जमिनीच्या दिशेने. ठीक आहे, बरोबर. आणि आता थोडस पायात जर आपला तोल जात असेल ना, तर पायामध्ये अंतर घ्या थोडस अगदी. आणि आता आपल्याला सावकाश थोडस मागे झुकायचंय. आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल. तोंड बंद. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. बरोबर. थोडस पोट आपलं पुढे येईल. ठीक आहे. आणि आता इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास सोडतोय. नाकावरून श्वास घेत सोडूया. सावकाश मान मध्यभागी येऊ दे. आता हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवा आणि ती पकड आपल्या मागे, सीट पासून थोडीशी लांब असेल हाताची पकड. आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. ठीक आहे. पुन्हा नजर समोर, छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. आता दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या, ज्यांचं तोल जाईल त्यांनी. आणि आता सावकाश पुन्हा एकदा आपली मान जी आहे ही मागे न्यायची, चेहरा सिलिंगला समांतर. आणि आपले हात जमिनीच्या दिशेने ताणून. छाती आडव्या कक्षेत प्रसरण, खांदे मागून एकमेकांच्या जवळ. आपण केले बद्ध. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कुठेतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात जमिनीच्या दिशेने ताणले गेले. बरोबर. सावकाश मान मध्यभागी येऊ दे. इथे बघा गळ्यापासून पोटापर्यंत तुम्हाला ताण जाणवतोय. पाठीच्या मणक्याला प्रेशर आहे. हात तसेच ठेवायचे आणि आता सावकाश पुढे झुकायचे. आपली अपर बॉडी जमिनीला समांतर येईल. बरोबर. दोन्ही हात थोडेसे असे वरती घ्या. मागून तुम्हाला यथाशक्ती जेवढं वरती घेता येतील तेवढे घ्यायचे आणि आपली अपर बॉडी जमिनीला समांतर. आणि आता इथे बघा पाठीच्या मणक्याला तुम्हाला ताण जाणवेल आणि पोटावरती हलकासा प्रेशर. बरोबर. आणि आता आपण थोडीशी डायनॅमिक कृती करूया. श्वास घेत वर या, चेहरा सिलिंगला समांतर. आणि श्वास सोडत खाली, चेहरा जमिनीला समांतर. ठीक आहे. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश श्वास घेत घेत मध्यभागी या. हाताची पकड सोडून घ्या आणि विश्रांती.
हातावरती ताण वाटत असेल तर थोडेसे हात असे झटकून घ्या. कारण की आपण खूप सारं स्ट्रेचिंग केलंय, नकळत आपले हाताचे स्नायू ताणले जातात. म्हणून थोडा वेळ विश्रांती घेऊया. करणार आहोत साईडवर बेंडिंगचं त्रिकोण. तर त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घेऊया सगळ्यांनी एकत्र. श्वास सोडत उजवीकडे खाली झोपूया. आपला उजवा हात उजव्या पावलाकडे जाईल, डावा हात डोक्याच्या दिशेने वर. बरोबर. आता उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा तुम्हाला जे पकडणे शक्य आहे ते पकडा. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ. बरोबर. आणि आता नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. पुन्हा एकदा श्वास घेतोय, सोडतोय. छान. पुन्हा श्वास घेत घेत मध्यभागी या. आहे तो श्वास सोडूया. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत आता डाव्या दिशेला खाली झुकूया. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा तुम्हाला जे पकडणं शक्य आहे ते पकडा. आणि नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. तिथे आपण श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घ्यायचाय, सोडायचा. छान. उलट चाल. पुन्हा श्वास घेत घेत मध्यभागी या. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करूया. विश्रांती. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे नटराज आसन. आता हे आसन जे आहे हे आपल्याला आज उभं राहून सुद्धा करायचंय आणि पोटावर पडून सुद्धा करायचंय. सेम कृती एकदा उभं राहून आपण करणार आहोत आणि एकदा पोटावर पडून करणार आहोत. तर आता पहिले काय करायचंय, उजवा जो पाय आहे, आता तुम्ही इथे समोर एखाद्या गोष्टीचा पुन्हा आधार घेऊ शकता. म्हणजे भिंत, टेबल, खुर्ची तुम्हाला जे शक्य आहे ते. कारण की पुन्हा एकदा बॅलन्सिंग आसन आहे, व्यवस्थित आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे. आपल्याला आपला तोल सांभाळायचा. दाखवते. उजवा जो पाय आहे, पूर्व स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचा अँकल पकडायचा उजव्या पायाचा. डावा पाय बघा गुडघ्यातनं एकदम सरळ आहे, तो कुठेही असा फोल्ड वगैरे नाहीये, तो व्यवस्थित सरळ आहे. मग डावा जो हात आहे हा समोर घ्यायचा. हाताचं जे पंच तळवा जो आहे डाव्या हाताचा तो जमिनीला समांतर आलाय. आणि मग कमरेतनं थोडस पुढे झुकायचं. आणि त्यानंतर जो उजवा पाय आपण फोल्ड केलाय ना, तो थोडासा मागून ताणण्याचा प्रयत्न करायचा. आणि नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे ठेवायची. आता आपण बघा थोडीशी बॅलन्सिंग आसनं करतोय. मार्जरासन मध्ये सुद्धा आपण हा प्रकार केला बॅलन्सिंग वाला. आणि आता पुन्हा एकदा आपण दंड स्थितीमध्ये सुद्धा करतोय. ठीक आहे. उलट चाल करताना सावकाश पाय आणि हात खाली. जेव्हा आपण पुढे झुकतो ना त्यावेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. भिंत, टेबल, खुर्ची, सोफा जे काही असेल. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्यावी. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करूया आणि त्याचा अँकल पकडा, त्याचा घोटा पकडायचा उजव्या पायाचा. मग डावा हात सरळ घ्या समोर. हाताचा तळवा जमिनीला समान. बरोबर. मग थोडस कमरेतनं पुढे सुद्धा. थोडस कमरेतनं पुढे सुद्धा. हा. ठीक आहे. आणि मग उजवा पाय थोडासा मागून ताणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपली उजव्या पायाची मांडी जी आहे ती जमिनीला समांतर. यथाशक्ती. ठीक आहे, ठीक आहे. काय करा, भिंतीचा आधार घ्या. जो हात आपल्या डाव्या हाताने ना भिंतीचा आधार घ्या. भिंत किंवा टेबल खुर्ची जे असेल ना त्याच्याने असा डावा हात समोर पकडा. आणि मग उजवा पाय मागून ताणा. थोडेसे असे क्रॉस वासर. विनायक सर तुम्ही काय करा, भिंतीच्या समोर उभे राहा. भिंतीच्या समोर तुमचं फेस आहे ना ते भिंतीच्या समोर करा. हा. आणि आता डावा हात भिंतीला टेक.
आणि मग उजवा पाय फोल्ड करून तो मागे थोडासा टाका. हा हा, बरोबर बरोबर. आणि आता नजर तुमची समोर ठेवा, भिंतीच्या इथे ठेवा. हा, तुम्ही पण तसं करू शकता. मस्केस म्हणजे आपल्याला इथे बॅलन्स, म्हणजे जेव्हा आपल्याला थोडस काय म्हणतात प्रॅक्टिस करायची असेल तेव्हा तुम्ही अशा एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. हा ठीक आहे ठीक आहे, बरोबर बरोबर, छान झालंय. हा मस्केस. सावकाश उलट सर करा, पाय खाली हात खाली मध्यभागी. छान. आता हीच कृती विरुद्ध बाजूने थोडा वेळ विश्रांती घ्या. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी सुद्धा यथाशक्ती प्रयत्न करावा. आता हीच कृती विरुद्ध बाजूने, पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा, उजवा हात समोर. उजव्या हाताने एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. आणि मग थोडस कमरेतनं पुढे झुका आणि डावा पाय मागून हलकासा ताणण्याचा प्रयत्न. हा आता बरोबर होतोय, बरोबर. आणि नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे, सॉरी उजव्या हाताच्या बोटांकडे. जो हात आपला सरळ आहे त्या बोटांकडे आपली नजर असेल. छान. उलट चाल करताना सावकाश, पाय खाली हात खाली आणि विश्रांती. आपल्या शरीराचा भार पूर्णपणे उजव्या पायावर होता त्याकडे लक्ष. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर असेल. मान आपली उजवीकडे डावीकडे किंवा मध्यम. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. आज आपण करणार आहोत रोलिंग. आता ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे त्यांनी हे रोलिंग करणं टाळावं. आता बाकीच्यांनी बघून घ्या, फक्त एका साईडला फक्त वळून बघून घ्या. एक छोटीशी सोपी कृती आहे, पण ती आधी बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला थोडेसे वर उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. आपण पवन मुक्तासन कसं करतो त्याप्रमाणे. आणि आपल्या हातांचा विळखा म्हणजे हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही जी पकड आहे ती आपल्या आपल्या पायांच्या भोवती द्यायची आहे. ठीक आहे. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. आणि मग आपल्याला उठून बसायचंय आणि मग पुन्हा पाठीवर यायचंय. बघा या प्रकारे उठायचंय आणि पुन्हा पाठीवर यायचं. एक आणि दोन. जेव्हा आपण उठून बसू तेव्हा टाचा ज्या आहेत ह्या थोड्याशा अशा वर उचलण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. ठीक आहे. आणि मॅट वर बसून ही कृती करा. खाली चटई किंवा जर चादर असेल तर पाठीच्या मणक्याला त्रास होईल. बरोबर. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. हा, आपल्या पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. पोटाची स्नायू एकदम रिलॅक्स ठेवा. खांदे पण रिलॅक्स असतील. आणि आता सावकाश आपल्याला उठायचंय. टाचा वर उचलायचाय. पुन्हा एकदा पाठीवर पडायचं. एक, बरोबर. दोन, यथाशक्ती प्रयत्न. तीन. जेव्हा आपण पाठीवर येतो ना तेव्हा गुडघे जे आहेत ते डोक्याच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न करा. आणि पावलं पण जी आहेत ती सुद्धा डोक्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, थांबायचंय. ठीक आहे ठीक आहे. आपण हे का करतोय की आपल्याला पुढे काही ऍडव्हान्स आसनं बघायची आहेत तर त्याची ही पूर्वतयारी आहे. ठीक आहे. आणि आता पायांची स्थिती तशीच ठेवा. आणि आता आपल्याला साईडवर रोलिंग करायचं. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, सावकाश, डावीकडे, सावकाश, मध्यभागी या.
हाताची जी पकड आहे पावला आपल्या पायांच्या भोवती सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. करणार आहोत आपण आता उत्तान वक्रासन. आज एक व्हेरिएशन आहे उत्तान वक्रासनचं. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आता दोन्ही हात जे आहेत हे खांद्यातून सरळ करा. आडवे आडवे. हा बरोबर. नाही उभे वरती नाही, डोक्याच्या दिशेने नाही, खांद्याच्या सरळ रेषेमध्ये येऊ दे खाली. हा अजून खाली, हा पसरवायचे बरोबर. आणि आता हाताचे तळवे जे आहेत हे जमिनीवर असू देत. हाताचे तळवे जमिनीवर. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचा कणा रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता उजवा जो पाय आहे तो वर उचला 90 डिग्री. उजवा पाय 90 डिग्री वर उचला. बरोबर. उजवा पाय डाव्या आपल्या डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा. उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे आणि आपली नजर उजव्या बाजूला. मान उजवीकडे जाईल, उजवा पाय डावीकडे जाईल. बरोबर. मान उजवीकडे, उजवा पाय डावीकडे. खांदे रिलॅक्स. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आणि आता बघा आपल्या पाठीच्या मणक्याला कसा पीळ आलेला आहे त्याकडे लक्ष. कंठस्थ ग्रंथींवर डाव्या बाजूने ताण जाणवतोय, उजव्या बाजूला हलकासा दाब आहे, त्याची ही जाणीव. आणि जोड श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. छान. उलट चाल करूया. सावकाश. उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर येऊ देत यथाशक्ती. क्रॅम्प येण्याची शक्यता आहे त्यामुळे सावकाश कृती करा. उजवा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ देत. हात तसेच ठेवा. थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती. डोळे अलगद मिटून घेऊन. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय 90 अंशापर्यंत वर उचला. डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि नजर आणि आपली मान डावीकडे जाईल. खांदे कुठेही वर उचलायचे नाहीये. पुन्हा एकदा संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स सोडा. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, देहधारणा प्राणधारणा. बघा डाव्या बाजूला कंठस्थ ग्रंथीवर आता तुम्हाला प्रेशर जाणवेल, उजवीकडे ताण आहे आणि त्याचबरोबर आपल्या पाठीच्या मणक्याला सुद्धा विरुद्ध बाजूने तुम्हाला पीळ जाणवतोय त्याकडे लक्ष. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलट चाल. पुन्हा एकदा डावा पाय सावकाश 90 अंशापर्यंत वर उचला. तो नियंत्रित जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठी पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टीव्ही पोस्चर करूया. हातांचा स्टँड करायचा आहे. आपला हात आपला चेहरा दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये असेल. स्टँड करायचं आपल्या हातांचे. दोन्ही पाय मागून जोडून घ्या आणि एक पाय सरळ एक पाय फोल्ड. थोडेसे आपल्या पायांमध्ये हालचाल करा. ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. आपल्या टाचा सीटला लागू दे. थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या 90 अंशापर्यंत आणि पायाचे तळवे जमीन सिलिंगच्या दिशेला. बरोबर. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. सावकाश आपले पाय उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवा. जेव्हा पाय खाली येतील पावलं तेव्हा जमिनीला स्पर्श करा. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 पावलं जमिनीकडे येऊ दे. 2 आणि 3. सावकाश
आता दोन्ही पायांमध्ये मागून अंतर घ्या, दोन्ही पायांमध्ये मागून अंतर घ्या, पाय तसेच ठेवा, पाय फोल्डच असतील, बरोबर. आणि आता आपल्याला पावलांनी टाळ्या वाजवायच्या. बघा, पावलांनी टाळ्या वाजवायच्या. मागे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पुन्हा दोन्ही पाय सावकाश खाली येऊ दे, मागून एकमेकांच्या जवळ घ्या दोन्ही पाय. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. हाताचा जो स्टँड आहे तो सोडून द्या. एक हात उजवा हात उजव्या बाजूला, डावा हात डाव्या बाजूला, आणि आपलं कपाळ जमिनीवर, कपाळ जमिनीवर. आणि आपण जे नटराजासन केलं दंड स्थितीमध्ये, तीच कृती आता आपण पोटावर पडून करतोय. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि उजव्या पायाचा अँकल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. याला म्हणतात अर्ध धनुरासन. डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेलाय सरळ, उजव्या पाय फोल्ड करायचा आहे, त्याचा अँकल पकडायचा आहे. आणि आता सुरुवात करूया. सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट. त्याचबरोबर डावा हात जमिनीपासून वर उचला, उजवा पाय मागून ताणून घ्या. बरोबर, डावा पाय जमिनीवर असेल. आपण उजव्या पायाची मांडी आणि डावा हात जमिनीपासून वर उचललाय. आपली अपर बॉडी सुद्धा वर आहे. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. श्वास घेतोय, सोडतोय. रिलॅक्स. डावा हात खाली येऊ दे, उजवा पाय खाली येऊ दे, उजव्या पायाची पकड सोडा. पुन्हा दोन्ही हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. जर दम लागल्यासारखं वाटत असेल तर टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घ्या. आपल्याला हीच कृती विरुद्ध बाजूने सुद्धा करायची आहे. पुन्हा एकदा पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. आणि आता डाव्या पायाची मांडी, आपली अपर बॉडी आणि उजवा हात जमिनीपासून वर उचला. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास रोखून धरायचा नाही. नैसर्गिक जो श्वास प्रश्वास आहे तो चालू ठेवायचा. ठीक आहे, छान. उलटचाल. सावकाश उजवा हात खाली, कपाळ जमिनीवर, डाव्या पायाची पकड सोडून द्या. आणि पाठीवर पण विश्रांती. एका कुशीला वळा आणि पाठीच्या कण्यावर पडून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, हृदयाचे ठोके तुम्हाला थोडेसे जलद जाणवत असतील, नाकाने श्वास घ्या, तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. नाकाने भरपूर श्वास भरून घ्या, तोंडाने सगळा श्वास सोडा. सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. प्राणायामाला सुरुवात. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साती मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घ्या. बंद डोळ्यांनी आपल्या शरीराचा आकृतीबंध आपला आपण तपासून पाहूया.
आपण जी स्थिती धारण केली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, त्यामध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावर, कपाळावर कोणताही ताण नाहीये. एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावर, ओठांवर. डोळे अलगद मिटलेले, हातांची द्रोण मुद्रा आहे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठीचा कणा सरळ आहे. करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. दुसरं आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. डोळे अलगद मिटलेले. समोर स्क्रीनवर पण प्राणायामाचा श्लोक आहेच, पण डोळे अलगद मिटलेले आणि माझ्या मागून आपण ही बोला. प्राणस्तेदं वशे सर्वं. प्राणस्तेदं वशे सर्वं. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्. मातेव पुत्रान् रक्षस्व. मातेव पुत्रान् रक्षस्व. श्रीश्च प्रज्ञाञ्च. श्रीश्च प्रज्ञाञ्च. विदेहि नैति. विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. या श्लोकाचा अर्थ असा आहे की ह्या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण, जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी प्राप्त करून दे. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. आपण शुक्रवारी सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास पाहिला. आज आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन करणार आहोत, पण त्याच्या आधी सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यासाची आपण एकदा उजळणी करूया. तर उजव्या हाताची आपल्याला अंगुली मुद्रा करायची आहे. तर ही पुन्हा एकदा मी शेअर करते, तुम्हाला दाखवते. मी अजून ग्रुपवर टाकलेली नाहीये, श्लोक पण नाही टाकला आणि मुद्रा पण नाही टाकली. तर ही आहे उजव्या हाताची अंगुली मुद्रा किंवा ह्याला प्राणायाम मुद्रा सुद्धा असं म्हणतात. उजव्या हाताची पहिली जी 2 बोटं आहेत ती फोल्ड करायची, दुमडायची. त्याची टोकं अंगठ्याच्या मुळाशी लावून घ्यायची. अंगठा, करंगळी आणि त्या करंगळीच्या बाजूचं बोट, रिंग फिंगर आपली ओपन असेल. ही आहे उजव्या हाताची आपली अंगुली मुद्रा. ठीक आहे, किंवा प्राणायाम मुद्रा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. या मुद्रेचाच आता पुढचा सगळा खेळ जो असणार आहे तो याच मुद्रेवरून आपल्याला करायचा आहे. तर सुरुवात करूया. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, बरोबर. आणि आपण सुरुवात जी आहे ती सूर्य अभ्यासापासून करतोय. 3 आवर्तनं सूर्य अभ्यासाची, 3 आवर्तनं चंद्र अभ्यासाची. आपली जी उजवी नाकपुडी आहे तिला सूर्य नाडी म्हणतात आणि डाव्या नाकपुडीला चंद्र नाडी म्हणतात. ठीक आहे. तर आता आपले करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट जे ओपन आहे त्याच्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. डोळे अलगद मिटलेले. श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हणतात आणि श्वास सोडताना रेचक म्हटलं जातं. आहे तो श्वास सोडूया. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. शेवटचा आवर्तन. उजवीने संथ रेचक.
आता अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करा, डावी नाकपुडी ओपन करा आणि आता डावीने खोलवर दीर्घपूरक, डावीने संथरेचक, डावीने खोलवर दीर्घपूरक, डावीने संथरेचक, डावीने खोलवर दीर्घपूरक, डावीने संथरेचक. थोडा वेळ हात खाली येऊ दे. ज्ञान मुद्रेमध्ये उजवा हात, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे, उजवी की डावी, हे आपल्याला आता समजलं असेल. आणि आता आपण करणार आहोत सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम. तर इथे एकदा आपल्याला उजवीने श्वास घ्यायचा आहे, डावीने सोडायचा आहे, आणि एकदा डावीने श्वास घ्यायचा आहे आणि उजवीने सोडायचा आहे. नाकपुड्या ज्या बंद करणार आहोत ते आपण आपल्या हाताच्या मुद्रेने करणार आहोत. ठीक आहे, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डावी नाकपुडी सहज बंद करून घ्या, डोळे अलगद मिटलेले. आपण करतोय सूर्यभेदन प्राणायाम. उजवीने खोलवर दीर्घपूरक, उजवी बंद, डावीने संथरेचक, पुन्हा डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेचक. आता उजवी नाकपुडी आपली बंद आहेच. आता करूया चंद्रभेदन प्राणायाम. उजवी नाकपुडी बंद आहे, डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद, उजवीने संथरेचक, उजवी बंद, डावी उघडायची आहे, डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद, उजवीने संथरेचक, उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद आणि उजवीने संथरेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. सूर्यभेदन आणि चंद्रभेदन या दोन्ही प्राणायामाचा मनातल्या मनात मागोवा. सूर्यभेदन करताना आपण उजवीने श्वास घेतला, डावीने ते सोडून दिला, आणि चंद्रभेदन करताना आपण डावीने श्वास घेतला आणि उजवीने सोडून दिला. करूया 2 आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर, छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित, पोट, छाती आणि खांदे पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म एकत्रित. काही क्षण शांत आणि डोळे मिटलेल्या अवस्थेमध्येच आपण आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया, अगदी सावकाश. पाठीवर पडून विश्रांती शवासनासाठी. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. चष्मा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचा काढून.
संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण अलगदपणे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून दिलेला आहे. शवासनाची आदर्श स्थिती आपण आता धारण केलेली आहे. आणि आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम आठवूया. आज आपण नवीन मार्जरासन पाहिलं. दंड स्थितीमध्ये आज आपण साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन, नटराजासन केलं. पाठीवर पडून केलेलं रोलिंग, उत्तान वक्रासन, पोटावर पडून केलेलं अर्ध धनुरासन आणि प्राणायामामध्ये आज आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन हा नवीन प्राणायाम शिकलो. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन जे आपण आता करीत आहोत. संपूर्ण शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये, पेशीमध्ये, ग्रंथीमध्ये, स्नायूंमध्ये आपण जाणीवपूर्वक शिथिलता आणणार आहोत. आणि सुरुवात आपल्या पायापासून करूया. मी माझ्या पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग, संपूर्ण उजवा आणि डावा पाय मी पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत शिथिल केलेला आहे, रिलॅक्स केलेला आहे. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, पोपर, दंड, खांदा तिथले सगळे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझा पाठीचा मणका, त्याच्यामध्ये असलेली 33 मणक्यांची माळ शिथिल होतीये. माझ्या पोटाचा भाग, तिथले सगळे स्नायू रिलॅक्स होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या वरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल होत आहेत. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, माझं नाक, माझ्या नाकाचा शेंडा, दोन नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस रिलॅक्स होत आहेत, शिथिल होत आहेत. देहधारणेने माझं संपूर्ण शरीर मी शिथिल केलेलं आहे आणि आता ते कापसासारखं हवेत तरंगत आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतीये. मी श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय आणि माझं पोट नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती, ऊर्जा माझ्यात सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. प्रचंड आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी केलेली साधना, तिचं समाधान, तिचा आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. मी स्वतःला, माझ्या शरीराला मनापासून धन्यवाद देत आहे की माझ्याकडून माझं शरीर आणि माझं मन उत्तम साधना करून घेत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. आज दिवसभरामध्ये मी जी काही कामं योजली आहेत ती मी अगदी प्रामाणिकपणे आणि कुशलतेने पूर्ण करणार आहे. योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझी प्रत्येक कृती असणार आहे. माझी मानसिक स्थिती अतिशय उत्तम आहे, स्थिर आहे, संयमित आहे आणि माझं शारीरिक आरोग्य सुदृढ आहे, संपन्न आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया.
मला माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय उत्तम औषध विरहित व्याधी विरहित ठेवायचं आहे आणि याकरिता उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने करणार आहे. रोजचा 1 तास हा मी स्वतःला स्वतःच्या आरोग्यासाठी देणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घ्यायची आणि अलगद सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. या स्थितीचा आनंद घेऊया. प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपण आजच्या दिवसाची सुरुवात करीत आहोत आणि अगदी सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये घ्यायचंय. डोळे अलगद मिटलेले दोन्ही हात गुडघ्यांवर. दोन्ही हात जोडून घेऊया. महामृत्युंजय मंत्राचं पठण जर आपल्याला येत असेल तर आपणही बोला. एकत्रित बोलूया. ओम त्र्यंबकं यजामहेम सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहेम सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणारं हे महामृत्युंजय मंत्र. शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापांतून आपली शांती हो. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. संपूर्ण नतमस्तक ओमच्या पुढे. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने ओमचा आशीर्वाद घेऊन आजच्या दिवसाची, आपल्या आठवड्याची आपण आता सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करतो. शुभ दिवस. मस्के सर, तुमची आसनं चांगली होतात आणि विनायक सर, तुमचाही प्रयत्न खूप चांगला आहे. हळूहळू आपल्याला छान जमणारच आहे. चला, धन्यवाद. मीटिंग एंड करते.